आहोत। नाशिकमध्ये बंडखोर उमेदवारांची बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंत हे तळ ठोकून आहेत। उदय सामंतांच्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बैठका सुरू आहेत। मंत्री उदय सामंतांच्या नाशिकमध्ये भेटीगाठी ते घेत आहेत आणि मंत्री दादा भुसे तसंच मंत्री उदय सामंत यांच्याकडून पक्षातील नाराजांची मनधरणी सध्या सुरू आहे। नाराज सुहास खांदे देखील बैठकीला उपस्थित आहेत आणि नाशिकमधील गीतेबंधूंची माघार घ्यायला लावणं हे शिवसेनेसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। नाशिकमधील अपक्ष उमेदवार परवेज कोकणी, विष्णुपंत मैसदुने, गोरख बोडके यांच्या माघारीसाठी उदय सामंत यांच्या भेटीगाठी अजून सुरू आहेत। लक्ष्मण गाठोड आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये बंडखोर उमेदवारांची बंडखोरी शमवण्याचं उदय सामंत यासाठी अगदी तळ ठोकून असलेले दिसत आहेत। अमित, मंत्री उदय सामंत काल रात्री उशिरा नाशिकमध्ये आलेले होते। त्यांनी नाराजांच्या भेटीगाठी, त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज केलेले आहे त्यांच्या भेटीगाठी घेत आहे। ते नाशिकमध्ये महायुतीचे संकटमोचक म्हणून आज नाशिकमध्ये भेटीगाठी घेत आहे। ते नाशिकमध्ये आल्यानंतर ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्या सगळ्यांना भेटताय आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय। या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अनेक महत्वाचे नेते जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत होते। मंत्री दादा भुसे देखील त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी ज्या आहेत त्या नाशिकमध्ये घेतलेल्या आहेत। आता ते माध्यमांशी बोलत आहे। अमित, त्यामुळे इथून पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। तर बंडखोरांचं बंड थंड करण्यासाठी सामंत आढावा घेत आहेत। त्यांच्या अनेक बैठका सध्या सुरू आहेत। दादा भुसे, उदय सामंत हे नाराजांची मनधरणी करणार अशी माहिती सध्या समोर येते। आपण सगळ्यांनी बघितलीच असेल